हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 10वी गणित या विषयाची भूमिती भाग 2 मराठीमधील नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. तर गणित या विषयामध्ये 2 भाग आपल्याला दिलेले आहेत. भाग 1 व भाग 2. त्यामधील भाग 2 ची ही नमुना प्रश्नपत्रिका आहे 39 मार्कांची. भाग 1 40 मार्क व भाग 2 40 मार्क असे एकूण 80 मार्कांची गणित विषयाची आपल्याला परीक्षा द्यावयाची असते आणि 20 मार्क हे इंटरनल मार्क्स असतात, जे तुमच्या प्रोजेक्ट किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटीजवर अवलंबून असतात. खाली आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, म्हणजेच कॅल्क्युलेटरचा वापर या ठिकाणी आपल्याला करता येणार नाही आहे. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. बहुपर्यायी प्रश्न जेव्हा आपण सोडवतो तेव्हा अचूक पर्याय लिहिणे आवश्यक आहे. जर ते पर्याय चुकीचं असेल किंवा नंतर तुमच्या विचारात आलं की हे उत्तर चुकीचं आहे, ते खोडून जर तुम्ही दुसरं उत्तर लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला जे प्रथम प्रयत्नातील उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे ते ग्राह्य धरूनच मार्क दिले जातील. दुसरं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहित असताना प्रथमच विचारपूर्वक आपल्याला जे अचूक उत्तर आहे ते लिहायचं आहे. आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी. रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्या, त्या पुसू नये. भूमितीचा पेपर असल्याने आपल्याला माहितीच आहे की पेन्सिलने आकृत्या काढावयाच्या असतात. पेन्सिलने जेव्हा आपण आकृती काढतो ती आकृती स्पष्ट असावी. जे शिक्षक चेक करत असतात त्यांना ती आकृती स्पष्ट दिसावी, सर्व खुणा स्पष्ट दिसाव्यात, अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची आहे. प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे. जेव्हा आपण प्रमेयाची सिद्धता लिहितो त्यासाठी आकृती हमखास आवश्यक असते. आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 1 पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. आता या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला पूर्ण पर्याय लिहावयाची आवश्यकता नाही. जर लिहिलं तरी चालेल, परंतु येथे वर्णाक्षरे लिहिलेली आहेत ती आपण लिहावयाची आहेत उत्तरपत्रिकेमध्ये. आणि सूचनेमध्ये सांगितल्यानुसार जे अचूक उत्तर आहे ते तुम्ही लिहावयाचे आहे. म्हणजे जे तुम्हाला उत्तर वाटतं ते तुम्ही लिहा. नंतर खाडाखोड केल्यानंतर जे पहिलं उत्तर दिलेलं आहे तेच ग्राह्य धरलं जाईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या ही पायथागोरसचे त्रिकूट आहे? ABCD या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एक उत्तर आपल्याला लिहावयाचं आहे. दुसरा, यामध्ये देखील आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एक उत्तर आपल्याला लिहावयाचं आहे. तिसरा, X अक्षाचा चढ डॅश असतो. चौथा, 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? प्रश्न क्रमांक 1 ब खालील उपप्रश्न सोडवा. एकूण 4 मार्कांसाठी आपल्याला येथे 4 प्रश्न सोडवायचे आहेत. जर त्रिकोण ABC समांतर त्रिकोण PQR तर AB is PQ बरोबर 2/3 तर A त्रिकोण ABC छेद A त्रिकोण
PQR ची किंमत काढा। दुसरा, बाह्यस्पर्शीय असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? हे सर्व जे प्रश्न आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेले असतात, सराव संचमध्ये आपल्याला सोडवून घेतलेले असतात। त्यापैकीच हे प्रश्न विचारले जातात, म्हणजे तेच प्रश्न विचारले जातील असे नाही, परंतु तशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। तिसरा, एका चौरसाचा कर्ण 10.2 सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा। चौथा, रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 45 अंश आहे तर त्या रेषेचा चढ काढा। या चारही प्रश्नांपैकी आपल्याला चारीच्या चारी प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, ए, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा। आता या ठिकाणी 2 कृती आपल्याला दिलेल्या आहेत। या 2 कृतींपैकी आपल्याला एक कृती लिहून पूर्ण करायची आहे। तुम्ही पाहू शकता कृती क्रमांक 1 ही सोपी वाटत आहे, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृती क्रमांक 2 ही अवघड जाते, त्यामुळे कृती क्रमांक 1 सोडवणे ही सोयीस्कर असेल। पण या ठिकाणी इच्छा आहे तुम्ही कृती क्रमांक 1 किंवा 2 या दोन्हीपैकी केवळ एक सोडवायची आहे, ही लक्षात ठेवायची आहे। दोन्हीही 4 मार्कांसाठी आहेत। येथे फक्त आपल्याला जे रकाने आहेत ते पूर्ण करायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे उकल आहे ते उकल आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये दिलेलं आहे, ते उत्तरपत्रिकेमध्ये जसंच्या तसं लिहून काढायचं आहे। आता या ठिकाणी जे उकल दिलेलं आहे ते लिहून काढायचे आहे आणि जे रकाने आहेत ते भरून काढायचे आहेत। तशाच पद्धतीने जर तुम्ही ही कृती सोडवली तर या ठिकाणी देखील उकल लिहून काढायचे आहे व त्या ठिकाणी जे रकाने दिलेले आहेत ते भरून काढायचे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, त्यामधील ब, खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा। खाली आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत 8 मार्कांसाठी, म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असतील हे आपल्याला ग्राह्य धरायचं आहे। पहिला, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी आहे तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा। या ठिकाणी वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे आहे। दुसरा, एक काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन असणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा। तिसरा, वरील आकृतीमध्ये m कंस ns बरोबर 125 अंश, m कंस EF बरोबर 37 अंश तर कोन NMS चे माप काढा। चौथा, A23 आणि B47 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा। पाचवा, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठबळ काढा। आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आकृती आवश्यक आहे ती आकृती काढायची आहे। या 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। अशा प्रकारे आपण एकूण 2 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत। 2 मुख्य प्रश्न व त्यामधील उपप्रश्न आपण पाहिलेले आहेत। या पुढील प्रश्नांचे व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।